बेळगावमधील वन डेंटल क्लिनिकने ग्राफी शेप मेमरी अलायनर तंत्रज्ञान सुरू करून आधुनिक ऑर्थोडोंटिक उपचार क्षेत्रात नवे पाऊल टाकले आहे. उत्तर कर्नाटकात ही अत्याधुनिक तंत्रज्ञान सेवा सुरू करणारे वन डेंटल हे पहिले दंत केंद्र असल्याची माहिती लुईस यांनी दिली. शुक्रवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आधुनिक ऑर्थोडोंटिक उपचारांमध्ये या तंत्रज्ञानाचे फायदेही त्यांनी स्पष्ट केले. ग्राफीचे शेप मेमरी अलायनर्स हे स्पष्ट अलायनर्सच्या नव्या पिढीतील तंत्रज्ञान मानले जाते. पारंपरिक अलायनर्सच्या तुलनेत हे अलायनर्स अत्याधुनिक शेप मेमरी मटेरियलचा वापर करून तयार केले जातात. त्यामुळे दातांवर सातत्याने आणि सौम्य दाब निर्माण होतो आणि दातांची हालचाल अधिक प्रभावी व अचूक पद्धतीने होते. या तंत्रज्ञानामुळे दंतवैद्यांना रुग्णांच्या गरजेनुसार अधिक अचूक आणि कस्टमाइज्ड अलायनर्स तयार करता येतात. परिणामी रुग्णांना अधिक आरामदायक, जलद आणि विश्वासार्ह ऑर्थोडोंटिक उपचार मिळतात, असे त्यांनी सांगितले. आता आपण जर बघितलं तर डेंटल फील्ड इतकं ॲडव्हान्स होत चाललेलं आहे. दररोज काहीतरी नवीन 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 टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे आणि पेशंटचा जो पूर्वी पेन जो परसेप्शन होतं ते आता टोटली चेंज होऊन खूप कम्फर्टेबल ट्रीटमेंट मोडॅलिटी देण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी जसं लोक दाताला ब्रेसेस लावून घ्यायचे आणि ते सगळं मेटल मेटल दिसायचं, त्यामुळे प्रत्येकाला जो कोणाला वयस्कर लोकांना आपल्याला चांगला स्माईल हवा असेल असं वाटत असेल तर ते ब्रेसेस सकट त्यांना वावरणं किंवा सोशल लाईफ नॉर्मल जगणं खूप डिफिकल्ट होत होतं. त्यासाठी आता कम्प्लीट सोल्युशन आलेलं आहे अलायनर. प्रत्येकालाच माहिती आहे ते क्लिअर ब्रेसेस म्हणून फेमस आहे. मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनी आहेत, पण ग्राफी वेगळी का हा प्रश्न जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर ग्राफीमध्ये एक म्हणजे ते डायरेक्टली प्रिंट होतात, त्यामुळे त्याच्यामधून जनरेट होणारा प्लास्टिक वेस्ट हे अतिशय मिनिमल आहे, त्यामुळे ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. जसं आपण आज नवीन 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 गोष्टी इंट्रोड्यूस करतोय, पण आपल्याला आपल्या अवतीभोवती एन्व्हायरमेंटला लक्षात घेऊनच डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ग्राफी जे आहे ते टोटली बायोडिग्रेडेबल मटेरियलमध्ये आहे. पेशंटने यूज करून ते डिस्कार्ड केल्यानंतर त्याचं विघटन होतं आणि ते परत मातीशी एकजीव होत जातात. त्यामुळे हा त्याचा एक खूप मोठा भाग आहे जर आपण एन्व्हायरमेंटबद्दल कन्सिडर केलं तर. सेकंड म्हणजे ते पेशंटसाठी इतके कम्फर्टेबल आहेत आणि त्यांनी ट्रीटमेंट ही फास्टर होणार आहे पेशंटसाठी. त्यामुळे कोणत्याही एज ग्रुपसाठी कोणत्याही प्रॉब्लेमसाठी ग्राफी एक कम्प्लीट सोल्युशन आहे. हे त्यांचं स्वतःचं पेटंट प्रोडक्ट आहे. गेले 10 वर्ष ते त्याच्यावरती रिसर्च करत आहेत आणि प्रत्येक वेळेला काही नवीन नवीन गोष्टी ते इंट्रोड्यूस करत आहे. त्यांची खूप मोठी रेंज ऑफ प्रॉडक्ट्स आहे जे प्रत्येक प्रॉब्लेमला आपल्याला डॉक्टर्सना आन्सर क्रिएट करून देत आहे. त्यामुळे वी आर व्हेरी प्राऊड की बेळगावमध्ये आम्ही अशी काहीतरी टेक्नॉलॉजी आज आमच्या क्लिनिकमध्ये मध्ये इंट्रोड्यूस करू शकलो की ज्याच्यासाठी नेहमी आपण विचार करतो अरे आपल्याला ही टेक्नॉलॉजी इथे नाही मिळत आहे. आपल्याला मुंबई, पुणे, बँगलोर, दिल्ली आपल्याला बाहेर जाऊन एव्हरी टाइम ह्या ट्रीटमेंट घेणं शक्य नसतं सगळ्यांसाठी. तर आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की जिथे वर्ल्ड वाईड टेक्नॉलॉजी चालू आहे, नॉट ओनली इन इंडिया पण अखंड जगामध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी चालू आहे ती आपण इथे आज आणून लोकांना जितकं होईल तितका त्याचा फायदा देण्याचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू. उत्तर कर्नाटकात डिजिटल ऑर्थोडोंटिक्स आणि आधुनिक स्माईल करेक्शन उपचारांच्या प्रगतीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. त्यांनी डॉक्टर मयुरी धाकोजी यांचे अभिनंदन केले. आरोग्य क्षेत्रात आपली वेगळी इमेज निर्माण करणारे धाकोजी परिवार आणि त्यांच्या पोटी जन्मलेली मयुरी धाकोजी आज डेंटिस्ट म्हणून बेळगाव शहरामध्ये आपलं करिअर सुरुवात करते. वन डेंटल स्माईल इज अवर प्राईड, म्हणजे तुमचं हसू हेच आमचा अभिमान म्हणून आपल्या स्लोगनद्वारे बेळगावकरांची सेवा करण्यास तयार असलेली डॉक्टर मयुरी धाकोजी आजकाल चेहऱ्यावरती सुंदरता असण्याची प्रत्येक तरुण पिढीची अतिशय कळकळीची भावना आहे आणि त्यामुळं चेहरा सुंदर असावा आणि खास करून त्यांचं हसू आणि हसू असताना आलं म्हटलं की दात आहे. दाताची सुंदर रचना असावी, दात शुभ्र असावेत, दात चांगले असावी, ही प्रत्येकाची अतिशय अगदी अनपढ माणूस सुद्धा हे विचार करत असतो आणि त्यामुळे दाताची ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही अनेक डॉक्टरांच्याकडे धावपळ करत असतो. अलायन्स चांगलं झालं तर दाताची रचना सुद्धा चांगली होते आणि तो बोलत असताना, तो हसत असताना त्याच्या चेहऱ्यावरचं ते आकर्षण लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं जातं
म्हणून अतिशय चांगली टेक्नॉलॉजी बेळगावात आणून मयुरी धाकटोजीनं एक वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न बेळगावकरांना करत आहे. त्यामुळं ही मुलगी डेंटिस्ट म्हणून नव्हे तर आजच्या तरुण पिढीला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू द्यायचं काम करायला लागले. तिला शुभेच्छा देतो. हे डेंटिस्ट हा दवाखाना बेळगावकरांना एक मेजवानी ठरू दे. कारण आजकाल आपण सगळेजण या धावपळीच्या जगामध्ये आपलं शरीर, आपलं सौंदर्य याच्याकडे लक्ष द्यायला थोडंसं दुर्लक्षपणा करतो. पण त्यात सुद्धा तरुण पिढी आपल्या आकर्षण दिसण्यावरती आणि आपल्या शरीराची आणि खास करून जिमच्या माध्यमातून आरोग्य चांगलं ठेवायचं. पण आरोग्याबरोबरच नाक, कान, डोळे, दात हे आपली देवानं दिलेली नैसर्गिक देणगी आहे, त्यालाही व्यवस्थित ठेवणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते. आणि ते काम डॉक्टर आपल्या कलेनं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामध्ये बेळगावमध्ये मयुरी धाकटोजी हे नाव अतिशय आम्ही अभिमानाने घेण्यासारखी परिस्थिती आज आपल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून बघतोय. मयुरीला शुभेच्छा देतो आणि आम्हाला सुद्धा कधी यावं लागलं तर आम्ही निश्चित येऊ. पण प्रार्थना करेन की मयुरीचं हे जे प्रयत्न आहे त्याला यशस्वी होऊ दे. शुभेच्छा देतो. धन्यवाद. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.